नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज दिनांक 22/11/2025 रोजी नववरद हायस्कूल भरणी येथे एक ऐतिहासिक दिवस साजरा होत आहे। युनेस्कोच्या यादीमध्ये निवडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना समर्पित किल्ले प्रदर्शनी व स्पर्धा 2025 या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आपल्या विद्यार्थ्यांनी इतिहास फक्त पुस्तकात वाचला नाही, तर आज त्यांनी शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाच्या गाथा हाताने घडवल्या आहेत। माती, कागद आणि कष्ट यांच्या सहाय्याने प्रत्येक किल्ला मानवी कल्पकतेचे आणि शिवकालीन वैभवाचे जिवंत रूप इथे आकार घेताना दिसत आहे। प्रत्येक किल्ल्यात विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती, एकनिष्ठता आणि प्रचंड मेहनत स्पष्टपणे उमटलेली दिसते। ही फक्त स्पर्धा नाही, ही आहे शिवकालीन शौर्याला वंदन करण्याची कर्तव्य भावना। ही आहे आपल्या गौरवशाली इतिहासाशी जोडून घेण्याची संधी, आणि ही आहे भावी पिढ्यांमध्ये देशभक्ती जागवण्याचे पवित्र ध्येय। मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकत आहे। मी तुम्हाला जिंजी किल्ल्याची माहिती सांगणार आहे। जिंजी किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे। हा किल्ला राजगड, रायगड यानंतरची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्याच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी याला पूर्वेचा अभेद्य किल्ला म्हणून स्थान दिले आणि ब्रिटिशांनी त्याला पूर्वेचा ट्रॉय म्हटले। धन्यवाद। हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग। मी अनुष्का निवृत्ती मोरे, नवभारत हायस्कूल एंड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 9वी ब च्या वर्गात शिकणारी मी विद्यार्थिनी आहे। आम्ही 9वी ब च्या मुलांनी हा राजगड किल्ला बनवला आहे। आम्ही 10 मुलं होतो, 4 मुली आणि 6 मुलं। आता आपण राजगड किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया। राजगड किल्ला हा स्वराज्याची पहिली राजधानी आहे। राजगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून 1376 मीटर उंचीवर आहे। राजगड किल्ला 1376 मीटर उंचीवर आहे। राजगड किल्ला हा प्रमुख 3 भागात विभागला आहे। तिन्ही माच्या ही आहे सुवेळा माची। या सुवेळा माचीमध्ये या किल्ल्याचा भागाचा भरपूर विस्तार झालेला आहे। सुवेळा माचीचं एक आकर्षक आहे ते म्हणजे हे ढोबा डोंगर। या डोंगराला ढोबा किंवा सप्तऋषी डोंगर हे असंही म्हणतात, आणि हे आहे सप्तऋषींचं मंदिर। आणि तिथलं आपण जाऊया पद्मावती माचीकडे। आता ह्या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे, आपण कुठेही गेलो तरी आपण बाले किल्ल्याला क्रॉस करूनच सगळ्या माचींकडे जातो। आता ही आहे पद्मावती माची। पद्मावती माचीवर आहे पद्मावती मंदिर, राजवाडा, सदर, आणि इथे जिथे नेहमी पाणी उपलब्ध असतं अशी पद्मावती तलाव। आता ह्या माचीचं वैशिष्ट्य असं आहे की सईबाईंचं दुर्दैवाने सईबाईंचा इथे मृत्यू झाला आहे, आणि म्हणून इथे त्यांची समाधी सुद्धा आहे, आणि ते पण त्यांच्या पावलांसकट आहे। आणि आपण तिथनं आता जातोय संजीवनी माचीकडे। आता संजीवनी माचीकडे वळताना या संजीवनी माचीचं एक नेहमीचं आकर्षण म्हणजे हा नेढ।
चिलखती बुरुजाला लागून दगड आहे, त्याला वाऱ्याच्या वहन कार्यामुळे तिथे एक खोलगट असा भाग तयार झालेला आहे आणि याला नेड म्हणतात। हा खूप कमी अशा किल्ल्यांना लाभलेला असतो। आता आपण पाहूयात किल्ल्याची थोडक्यात माहिती। आता आहे हा पाली दरवाजा। हा पाली दरवाजा असा वक्र असून त्याला गोमुखी दरवाजा किंवा नळीसारखा असणारा दरवाजा ही असं म्हणतात। आता हा दरवाजा डायरेक्ट जातो पद्मावती माचीवर। आता हा आहे गुंजवणे गावाचा प्रदेश आणि गुंजवणे गावातून जो मार्ग जातो तो डायरेक्ट हा आहे गुंजवणे दरवाजा। हा गुंजवणे दरवाजा जातो बालेकिल्ल्याजवळ। बालेकिल्ल्यामध्ये राजवाडा आहे, चंद्रमुखी तलाव आहे, पाण्याच्या टाक्या आहेत आणि बालेकिल्ल्यामध्ये पाहण्यासारखं झालं तर तिथला राजवाडा फारही अजूनही तसाचा तसा आहे। आणि ही आहे आपल्या थोडक्यात ह्याची माहिती। आता अजून माहिती द्यायचं झालं तर राजगड किल्ला हा आधी बहामनी यांच्या राजवटीखाली होता, म्हणून राजगड किल्ल्याचं आधीचं नाव मुरमदेव असं होतं। आणि आता राजगड किल्ला हा इसवी सन 1540 ते इसवी सन 1676 पर्यंत आपला स्वराज्याची पहिली राजधानी राहिली आहे। धन्यवाद। माझं नाव आर्य विश्वास शिंदे, मी इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी। आम्ही 9 जणांनी मिळून हा सुवर्णदुर्ग किल्ला बनवला आहे। हा सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये हर्णे बंदराजवळील सुवर्णदुर्ग किल्ला म्हणून ओळखला जातो। हा सुवर्णदुर्ग किल्ला 1600 शतकात आदिलशाहीने बनवला होता। नंतर 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला। या किल्ल्याचे हे महत्त्व आहे की हा किल्ला समुद्रामधील एका बेटावरती बांधला गेलेला आहे। माझे नाव दीक्षा भावे आहे, मी इयत्ता 9वी क मध्ये आहे। तर हे लोहगड आहे। तर या लोहगड आम्ही 9वी क च्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेला आहे व हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मालवली स्टेशन जवळ आहे। या किल्ल्यात चढण्यास 150 ते 300 पायऱ्या आहेत व या किल्ल्यास विंचू कडा म्हणतात। यानंतर माझ्यानंतर माहिती सांगण्यास सांगतो। लोहगड किल्ला हा महाराष्ट्रातील लोणावळा जवळ आणि माळवण स्टेशन जवळ आहे। हा किल्ला पुण्यातील आणि मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण आहे आणि हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे। त्याचबरोबर समुद्र सपाटीपासून 1033 किलोमीटर उंचीवर आहे आणि आपल्याला चढण्यासाठी 150 ते 300 पायऱ्या आहेत आणि फीट 3389 फीट आहे। या आपल्या लोहगडाला एकूण 13व्या शतकापासूनचा इतिहास लाभलेला आहे। आपल्या शिवाजी महाराजांनी लुटलेला खजिना त्या लोहगडावरती लपवण्यासाठी हा लोहगडाचा वापर केलेला आहे। मराठा, आदिलशाही, मुघल या सर्वांचा साक्षीदार हा लोहगड आहे। लोहगड हा नाव पडण्यात आला कारण लोहांसारखा हा मजबूत आणि या लोहगडावर कित्येक युद्ध झालेले आहेत, तरी हा लोहगड लोहासारखा उभा आहे, म्हणून या लोहगडाला लोहगड असं नाव देण्यात येत आहे। अजय दामले, हा किल्ला इयत्ता 8वी अ चा किल्ला। या किल्ल्याचे नाव शिवनेरी आहे। जुन्नर शहराजवळ हा किल्ला वसलेला आहे। या किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। म्हणून या किल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले। या किल्ल्याला चारही बाजूने चढ असून शत्रूंना जिंकता येत नाही, सहजासहजी जिंकता येत नाही। नाव जितू चंद्रकांत राठोड, शाळेचे नाव नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणे, 8वी ब। आम्ही किल्ला बनवला। या किल्ल्याला 1200 वर्षाचा कालावधी आहे। हा किल्ला कोल्हापूर पासून 20 किलोमीटर मध्ये बनवला गेलेला आहे। या किल्ल्याला शिलाशासक भोज यांनी हा किल्ला बांधला।
या किल्ल्याला 1178 ते 1209 पर्यंत मध्ये बांधला गेला। त्या किल्ल्यात शिवाजी महाराजांनी त्यांचे 500 दिवस राहिले। नमस्कार, माझे नाव सौम्य राजन पवार आहे। आम्ही एकूण 10 जण आहोत। ह्या किल्ल्याचे नाव साल्हेर किल्ला आहे। हा किल्ला जवळ साल्लोच आहे। हा किल्ला साल्हेर व साल्लोच किल्ला एकत्रपणे मिळून आहेत। हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सटार या शहरापासून 20 किलोमीटरवर आहे। ह्या किल्ल्याची उंची 5175 आहे। मी इयत्ता वाणी फवरे आणि मी आता इयत्ता 12वी सायन्स बी मध्ये शिकत आहे। तर आम्ही यावर्षी दुर्गराज रायगडाची वृत्ती साकारलेली आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 6 जण आहोत। 6 जणांनी त्या किल्ल्याची केलेली आहे, वृत्ती साकारलेली आहे। तर किल्ल्यामध्ये आपण जात असताना 2 मार्ग आहेत। एक नाना दरवाजा, तो मार्ग चौकाळीन आहे आणि दुसरा हा आता पर्यटकांसाठी तयार केला आहे। आणि जर आपण किल्ल्यावरती आलो तर आपल्याला पहिला दिसतो ते हा दरवाजा। हा दरवाजा म्हणजे किल्ल्याचा प्रमुख दरवाजा। प्रमुख दरवाजाचा आकार हा गोमुखी आहे। गोमुखी असल्याने जेव्हा किल्ल्यावर हत्तीने जेव्हा किल्ल्यावर हल्ला झाला तर तो हत्ती डायरेक्ट किल्ल्याच्या दरवाजाला न जाता तिथं अडकला। त्यामुळे हा किल्ल्याचा आकार हा गोमुखी दरवाजा म्हणून याला त्यानंतर खालच्या साईडला हत्ती झाला। रायगड हत्ती असल्यामुळे हत्तीसाठी पिण्यासाठी पाणी त्या ठिकाणी होते, त्या हत्ती झाला। त्यानंतर आपण इकडे आलो तर टकमक चौक हे शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाचे स्थान होते। या स्थानामध्ये ज्या लोकांनी खूप काय पाप केले, स्वरासाठी काही अडचण आले, त्यांना ह्या टकमक टाकून खाली ढकलून द्यायचे। त्यानंतर आपण बघूया ब्राह्मण तलाव आहे, नंतर बाजारपेठ शिवाजी महाराजांच्या ह्या किल्ल्यावर बाजारपेठ आहे। परत नगरखाना ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो सुवर्ण दिवस याच नगरखान्यामध्ये केला। आतमध्ये शिवाजी महाराजांचा 32 सोने सिंहासन आतमध्ये आहे। होळीचा माल हा किल्ला कोकणामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी हवा लागायच्या, कोकणामध्ये हवा असतात, तर शिवाजी महाराजांनी स्वतः रायगडावर ठेवली। ती होळीचा माल हा होळीचा माल आहे। तर धर्मशाळा आहे, महादेवाचं मंदिर, तर ब्राह्मणवाडे जे रायगडावर ब्राह्मण लोक होते त्यांच्याकडे जे वाडे होते ती समाधी महाराजांची समाधी रायगड शिवाजी महाराजांचे निधन रायगडावर झाले, त्यामुळे महाराजांची समाधी रायगडावर आहे। जगदीश्वरचं मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा मंदिर जर तुम्ही लांबून बघितला तर मंदिराचा आकार तुम्हाला मच्छीसारखं वाटेल। तर जेव्हा किल्ल्यावर मुसलमान म्हणजे भारतीय देशाने हल्ला केला तर तो मंदिर उद्ध्वस्त होऊ नये, त्यामुळे हा आकार याचा मच्छीसारखा दिसून येतो। त्यानंतर इकडे भवानीगडाच्या खाली भवानी मंदिर आहे, याला भवानीगड असे नाव देण्यात आले। त्यानंतर आपण म्हणजे वाघ दरवाजा, तर वाघ दरवाजाची सर्वांना काय नसेल, जेव्हा किल्ला शिवाजी महाराज बांधला तर राजधानी, तर हा किल्ला राजधानी का निवडली तर किल्ल्यावर 2 दरवाजे पाहिजे। एक चोर दरवाजा, वाघ दरवाजा म्हणजे चोर दरवाजा म्हणून जेव्हा शत्रूचा हल्ला झाला तर तिथून किल्ल्यावरती राजेशाही त्यांना या वाघ दरवाजा खाली या जायचे। हा दरवाजा तर दक्षिण साईडला आहे। त्यानंतर आपण म्हणजे हिरकणी म्हणजे हिरकणी नावाची गवळण विकण्यासाठी गडावर संध्याकाळच्या पाराला जेव्हा गडाचे दरवाजे बंद झाले तेव्हा ते हा कडा उतरून खाली गावात गेले। त्यामुळे या इथे शिवाजी महाराजांची ज्या स्मरणार्थ हिरकणी स्मरणार्थ हा हिरकणी बुरुज बांधला। त्यानंतर आपण किल्ला हा बघण्यासाठी किल्ला एकदम चांगली आहे। तर किल्ल्याची समुद्राच्या पटाची उंची 2900 फूट एवढी आहे आणि हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये जवळ आहे।
त्यांनी 3 प्रकारचे किल्ले बांधले होते, डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि भुईकोट किल्ले। त्याच्यापैकी आम्ही सागरी किल्ला निवडलेला आहे आणि आमच्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग किल्ला कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी सिद्धी, इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या पराक्रमामध्ये आक्रमण केलं होतं। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1964 साली हा किल्ला बांधण्यास आदेश दिला। पुढील अरबी समुद्राच्या निळाशार पाण्यात सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राचा भव्य प्रतीक म्हणून ओळखला जात होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा 17व्या शतकात किल्ला बांधलेला होता। त्यामुळे 1664 रोजी हा किल्ला बांधण्याचा आदेश दिला होता। मी मानसी बेवेकर, आम्ही प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे। प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील महाबळेश्वरच्या सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3543 फूट उंचीवर आहे। शिवाजी महाराजांनी जावळीतून या किल्ल्याचे महत्त्व ओळखून मोरड त्र्यंबक टिंगरे यांच्या देखरेखीखाली 1656 मध्ये हा किल्ला बांधून घेतला। मराठा साम्राज्यात या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या किल्ल्यावर 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ऐतिहासिक लढाई झाली होती। याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता। हाच किल्ला खऱ्या अर्थाने अफजल खानाचा कर्तव्यस्थान ठरला होता आणि हाच किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या लढाईचा साक्षीदार आहे। हा किल्ला पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। या किल्ल्यावर पर्यटकांना गडाची माहिती जाणून घेण्यासाठी गाईड्स उपलब्ध आहेत। आजही या किल्ल्याचा मुख्य दरवाजा शिवकालीन दिवसात सूर्यास्ताच्या वेळी बंद केला जातो व सूर्योदयाच्या वेळी उघडला जातो। या किल्ल्याची विशेषतः म्हणजे येथील सुंदर दृश्य व मराठा साम्राज्याची झलक। धन्यवाद। ओम संदीप काटकर, मी आता 11वी आर्ट्स बी मधला। माझ्या किल्ल्याचे नाव मुरुड जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील लोकप्रसिद्ध आहे। या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत 572 तोफे आहेत। या किल्ल्याच्या साईडला समुद्राचे किनारपट्टी आहे। या किल्ल्याच्या तोफेवर एक टोकाचे दगडीवर तो उभारलेला आहे। या किल्ल्याच्या जवळील शिवाजी महाराजांनी आणि ब्रिटिशांनी जिंकण्याचा प्रयत्न केला, पण या जिंकण्याच्या प्रयत्नाला यश मिळाला नव्हता। म्हणून हा किल्ल्यामध्ये मस्जिद, मंदिर, घरे, दरवाजे आणि महाराजांसाठी गुप्त दरवाजे पण होते। त्या गुप्त दरवाजे 8 होते दरवाजे आणि तोफे 572 तोफे होते। या जिंकण्यासाठी महाराजांनी खूप सारे प्रयत्न केले। किल्ल्याचं नाव विजयदुर्ग आहे। त्या किल्ल्याचे अगोदर किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजांनी 1193 ते 1205 साली बांधला आणि या किल्ल्याचे नाव घेरी असे ठेवले। महाराजांनी हा किल्ला आदिलशाकडून जिंकून या किल्ल्याचे नामकरण केले आणि या किल्ल्याचं विजयदुर्ग असे नाव ठेवले। विजयदुर्ग किल्ल्याचे नाव ठेवण्याचा हेतू एवढाच होता की महाराजांनी या किल्ल्यावर विजय मिळवला आणि या विजयाच्या हेतूने विजयदुर्ग किल्ला असे नाव ठेवले। हा किल्ला समुद्रात 3 तटबंदीने घेरलेला आहे आणि या किल्ल्यामध्ये एक अशी गुप्त भिंत आहे असं म्हणूयात। या किल्ल्याच्या बाहेर समुद्रात एक गुप्त भिंत आहे। ही भिंत अशा हेतूने बांधलेली की महाराजांची बुद्धी खूप हुशाराने होती की आपण या किल्ल्यावर महाराजांचा इथं सांगतोय मी, आपण या किल्ल्यावर दारुगोळा वगैरे बनवतो म्हणजे लढाईसाठी। ते जर इंग्रजांना समजलं, पुढच्या काळातील विचार आहे त्यांचा, तर ते लोक आपल्या किल्ल्यावरती राज्य करण्यासाठी येऊ शकतात, त्यासाठी भिंत बांधलेली होती आणि इंग्रजांच्या 3 जहाजी त्या भिंतीला धडकून कोसळलेल्या होत्या। त्या इंग्रजांना पण प्रश्न पडला की महाराजांचा विचार एवढा कसा काय असू शकतो। तर हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आणि या किल्ल्यावर सौरमंडलातील आपल्या पृथ्वीवरील
पेपरेटो चाचणी, पहिली चाचणी आंग्रे यांनी केली त्या किल्ल्यावर. आणि या किल्ल्यावर 5 वास्तू आहेत. तुम्ही बघू शकता 5 वास्तू आहेत. एक गोमुखी दरवाजा आहे, महादरवाजा आहे, जिबेचा दरवाजा आहे, गुप्त दरवाजा सुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता जखीन चौक शंकराचं मंदिर आहे इथे बघू शकता. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की या किल्ल्याला बुरुज खूप आहेत आणि या किल्ल्याचं सौंदर्य आणि समुद्रात वसलेला आहे. तर हा किल्ला नैसर्गाने खूप बहरलेला आहे, त्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध मानला जातो. आज या मंचावर प्रत्येक विद्यार्थी जिंकला आहे, कारण प्रत्येकाने शिवरायांच्या इतिहासाशी नाळ जोडली आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे ही स्पर्धा एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात पार पडू शकली. शेवटी फक्त एवढेच, किल्ले फक्त दगडांचे बनत नाहीत, ते घडतात स्वाभिमानाने, पराक्रमाने आणि राष्ट्रभक्तीने. आज इथल्या प्रत्येक हाताने, प्रत्येक मनाने आणि प्रत्येक श्वासाने पुन्हा एकदा इतिहास जिवंत केला आहे.